गजर माऊलीचा मंदिरी त्यांची सरलीर झार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरलीर झार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी काही उरोनी दिवरी त्यांची सरलीर झार झाला सफल व्यापार समचरण सरोजम सांद्र निलावदावम जगननेत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि श्री चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्रिपुडी साधित त्रिपुडी जो वसे स्वामीचा स्वामी कृष्णात टिवो दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथ गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वर तयाचे चरणावरू साष्टांग हे नमन गा राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाझरेकर पंढरपूर निवासी तयाचे चरणावरी साष्टांग सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान साठविला हरिजी हृदय मंदिरी त्यांची झरली रझार झाला सफल व्यापार अभंग तुकोबरायांचा आहे 4 चरणाचा बहुतेक पाठ असलेला प्रासंगिक स्वरूपातून अभंग निवडला। या अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा तो असा तुकोबरा या अभंगामध्ये यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या जीवाला मानवी जीवन मिळाल्यानंतर त्या मानवी जीवनाची सफलता कशात आहे
सार्थकता कशात आहे हे या अभंगातून आपल्या लक्षात आणून देतात. भगवंताचं भजन करता करता, भक्ती करता करता, त्याची शरणागती करता करता तो आपल्या हातात यावा. आणि एकदा का हातात आला मग मात्र चिंता या जीवाला राहत नाही. चिंतन करणाराला चिंता करावी लागत नाही. म्हणून चिंता न करता चिंतन करावं. तो हातात येतो आणि एकदा हातात आला का उंच अवस्था सांगितली, त्याला आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवावं. हरी हृदयामध्ये साठवता येतो का? व्यवहार त्या वेळेला होत असतो. जी वस्तू ठेवायची ती पाहिजे लहान आणि ज्याच्यात ठेवायची ती पाहिजे मोठी. पण इथं उलट झालेलं आहे. जो साठवायचा तो इतका मोठा आहे, आतळ वितळ सुतळ रसातळ महातळ एका पावलात आठवणारा, बळीच्या दारापुढं बोटू अवतार धरून गेला ते चित्र डोळ्यापुढं आणा, इतका मोठा. पण तो लहानही होतो. किती लहान होतो? यशोदेचा बाळ होतो. अजून पुढे बोलू, इतका लहान होतो सगळ्या जगाचे कान ज्याने धरून ठेवलेले त्याचा कान यशोदा धरते. किती लहान झाला. भक्ता करता तो होय भक्ती केला तैसा. म्हणून हृदयामध्ये साठवता येतो. अनेक उदाहरणं आहेत. त्याला हृदयरूपी मंदिरामध्ये साठवा. काय होतं? पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू हे सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे संसारी कलदुस्तारे. हे सगळं पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू जर टाळायचा असेल तर त्याला हृदयरूपी मंदिरामध्ये साठवा. त्यांची एरझार थांबते आणि व्यापार सफल होतो. अभंगाचा सरळ भाव मी आपल्या समोर मांडला, ज्या निमित्ताने या ठिकाणी बोलतोय सर्वांना ज्ञात आहे. आपल्या पवित्र प्रशस्त प्रसन्न अशा गावातील एक प्रतिष्ठित कुटुंबातील पिताश्री कैलासवासी दिगंबर शंकर गीते यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळे एकत्र जमलात. हा जो काही परिवार आहे, शोकाकुल सुमनबाई दिगंबर गीते, फुलाबाई चंद्रकांत, तुळसाबाई बाळासाहेब आव्हाड, अंजनाबाई भीमराव आव्हाड, मदन दिगंबर गीते, राजेंद्र दिगंबर, ज्ञानेश्वर बाळू, सतीश बाळू, बाळूशंकर गीते, बाळूशंकर, किरण बाळू, कांतीलाल बाळू गीते, संगीता भैरू सानप, छाया सुनील बुरकुल, मनीषा लखन बोडके, ओमकार मदन गीते, कार्तिक ज्ञानेश्वर गीते, नामदेव चंद्रकांत, संजय चंद्रकांत, गोपीनाथ बाळासाहेब, सुभाष बाबूराव, किरण भीमराव, अलका बाळासाहेब, अलका शांताराम सांगळे, सुनीता अंकुश कुटे, मनीषा नानासाहेब सानप, दुर्वेश राजेंद्र गीते, अनिकेत सतीश, सोहम किरण गीते, निकिता मदन गीते, साक्षी ज्ञानेश्वर गीते, तेजश्री राजेंद्र अक्षदा सतीश, रिया किरण गीते, समस्त हा गीते परिवार, ब्राह्मणवाडे आणि उपस्थित आपतेष्ट नातेवाईक मित्रमंडळ या निमित्तानं वारकरी संप्रदायातली थोर मंडळी, मी ज्यांच्या माध्यमातून आलो, अनेकांचे फोन असायचे. मला वाटतं 2-1 महिन्यापूर्वी ही तारीख माझ्याकडे आली होती. ज्यांनी फोन केला, मला वाटतं विलास भाऊ असं काहीतरी नाव होतं, बरोबर ना? त्यानंतर सरपंच संजू भाऊ का, हां. आणि मला असं वाटलं विलास भाऊ आपले आमच्या डिपार्टमेंटला आहे ना तिथं आमच्याजवळच. मग मी म्हणलं साहेब बोला. ते म्हणले नाही, ते साहेब वेगळे आहे, मी वेगळा आहे. मग त्यावेळेला खुलासा झाला. आणि त्यांचाही नंतर फोन आला. आमचे मित्र सुनील भाऊ दराडे यांच्या माध्यमातूनही त्यांचे बरेच फोन झाले. नातेवाईक आहेत, म्हणलं काळजी करू नका, येणार आहेत. उपस्थित या ठिकाणी वारकरी संप्रदायातील सुंदर असं गायन करणारे चिंतामण महाराज आहेत. आमचं उगाच 4-2 दिवसमध्ये खाडे जातात, नाही तर कुठंतरी असतोच आम्ही बरोबर. त्यानंतर संजय महाराज, विजय महाराज, माऊली, ठीक आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी, परिसरातील भजनी मंडळ, विनेकरी बाबा आहेत, सगळे माझ्यापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ आपण या ठिकाणी बसला. आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. उत्कृष्ट प्रकारचे मृदंगवादक आमचे मित्र लाड महाराज. करू सुरुवात आता. इकडं लक्ष द्या. थोडं बोलतो पण आपल्या हिताचं बोलतो. ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, गोड अशी सिस्टीम आहे. काय चांगल्याला चांगलं म्हणायला काय हरकत आहे. आणि असावं तेवढं तरी बरं, सहनही करत जा. चांगल्याला चांगलं म्हटल्यावर गोड असं वातावरण.
तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन सांगणार नाही, ऐकल्यानंतर खरोखर बरं होईल असं कीर्तन सांगेल. हसण्याकरता सांगणार नाही, पण नक्की आपल्या जीवनात त्या गोष्टीचा लाभ होईल. या अभंगामध्ये खरं तर मानवी जीवन आम्हाला मिळालंय ते काहीतरी करण्याकरता मिळालेलं आहे. काय करण्याकरता मिळालं? भगवंताने आम्हाला हा देह दिला. पहिली गोष्ट, आम्ही आलोच कसे जन्माला? जन्माला येण्याकरता काय काय कारणं आहेत? पहिली गोष्ट, पाप पुण्य घडलं म्हणून जन्माला आलो. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी. बरं, दुसरं कारण सांगितलं, वासना शिल्लक राहिली आणि मग जन्माला आला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, आगा कर्मे जै उरावे तरी ते सुख दुःखे पळावे, तया ते भोगावया देहा एका. म्हणून भोगण्याकरता आपण इथं आलेलो आहोत. जीवाला जन्माला येण्याची ही कारण आहे. संत अवतरतात आणि देव प्रगट होतो, आणि जीवाला जन्माला यावं लागतं. हा तिन्हीतला फरक. तिघं जरी इथं आले असले तरी भेद आहे तिघामध्ये. पहिली गोष्ट, आपण जन्माला आलो, मनुष्य शरीर मिळालं, हे मोठं भाग्य. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा. किती फिरला आणि मग प्राप्ती या मनुष्य शरीराची झाली. सहज मिळत नाही. पाप पुण्य समान होतं आणि मग प्राप्ती नरदेहाची होत असते. पाप पुण्य समान समी तैच पाविजे कर्मभूमी, जै डाव पडे विषमी स्वर्ग ग्रामी गा नरकी. पुन्हा 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 जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू. कशामुळे? पाप पुण्य जास्त झालं तर वरचे देह मिळतात, पाप जास्त झालं कृमी कीटक जीवजंतू पशु पक्षी यांचा जन्म, आणि दोन्ही सारखं झालं तर मनुष्य शरीर. नादबाबाची भागवतामध्ये पाप पुण्य समान सवी, हे दैज वाविजे कर्मभूमी, जै डाव पडे विषमी स्वर्ग ग्रामिका नरकी. स्वर्ग ग्रामिका नरकी, स्वर्ग ग्रामिका नरकी. समान झालं मग मात्र मनुष्य शरीर प्राप्त होतं. विशेषत्वानं आम्ही भारतात जन्माला आलो. बरं, आपल्याला हाच देव पाकिस्तानमध्ये मिळाला असता तर काय ज्ञानेश्वरी कळाली असती? बरं, इंग्लंडमध्ये गेलो असतो, बरं कलर सुद्धा असा नसता आपला. इंग्लंडमध्ये जर असतो तर सौंदर्य दिलंय भारताला आणि त्यातले त्यात महाराष्ट्राला. पण मला वाटतं आता दुर्दैवानं असं म्हणावं लागतं, त्या लोकांना आमची संस्कृती आवडते. तिकडचे लोक आता वारीचा आनंद घेतात. त्र्यंबकेश्वरला येतात बघा, इतके भोरे, नुसते गोरे, म्हणजे बोट लावलं तर रक्त निघल का काय असे दिसतात. आणि आपले येडे त्याच्या संग शिल्पी काढीते. अहो, सौंदर्य आम्हाला दिलंय महाराष्ट्राला, भारताला. हे तरी बरे, काही ठिकाणी इतके काळे पहा काही राज्यात. ते का जर आपल्या शेतात येऊन झोपले आणि आपण ट्रॅक्टर घेऊन नांगरायला गेलो तर त्याच्या सगळं नांगरून टाकू, इतके काळे पहा. आम्ही भारतात आलो, महाराष्ट्रात आलो. केवढं भाग्य आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये संस्कृत भाषा लोकांना कळणं, आणि म्हणून त्याकरता स्वतंत्र अवतार, मराठी भाषा करण्याकरता संस्कृत. तुम्ही पुढे वा त्वरे, तुम्ही पुढे वा सत्वरे, मी मागून येतो त्वरे, ज्ञानेश्वर रूपावधारे, अर्थ गीतेचा सांगे, अर्थ गीतेचा सांगे. त्याकरता मी पाठीमागून येतो. कशा करता? तर मी ज्ञानेश्वरीचा मराठी भाषांतर, म्हणजे गीतेचं भाषांतर मराठीत करण्याकरता.
असं नाही कळणार आपल्याला. जेने गीता उपदेशिली, ज्याने गीता सांगितली तो कुठं आहे आता? आता सध्या विटेवर आहे. जेने गीता उपदेशिली तीही विटेवरी माऊली. तो विटेवर आहे. आणि मग जो विटेवर आहे तोच अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा. त्यानेच अवतार घेतला आणि मराठीत भाषांतर केली. बरं याच्यात अजून भाग्य सांगतो. ज्ञानोबरायाला 56 भाषा येत होत्या. मग गीतेची टीका गुजराती भाषेत किंवा तेलंगणा भाषेत केली असती तर आम्हाला ज्ञानेश्वरी कळाली असती. भाग्य आमचं असं आहे का 56 भाषा येत असून सुद्धा गीतेची टीका मराठीत आणली. हे मराठी भाषिकांकरता सौभाग्याची गोष्ट आहे. माना अथवा नका मानू, ज्ञानेश्वरीचा भाव घराघरापर्यंत जरा पोहोचवला असेल तर हे सगळ्यात मोठं कार्य केलं असेल तर ते श्री संत भगवान बाबांनी अगोदर. ज्या तुम्ही वाशिम भागामध्ये फिरतो ना, प्रत्येक घरात बाबांचा फोटो मूर्ती दिसेल तुम्हाला. अनेकांचे संसार रस्त्याला लावण्याचं काम त्या काळात. आज तरी सोपं आहे, हे सगळं युग आलंय, दाखवता येतात पुरावे. त्या काळात सगळं अदृश्य असताना समाजाला सन्मार्गाला लावणं फार कठीण होतं. अशा काळामध्ये पाण्यावर बसून ज्यांनी ज्ञानेश्वरीचं अध्ययन करावं, आरतीत म्हणतो ना आपण, पाण्यावरी बैसून या, ज्ञानेश्वरीचं वाचन पाण्यावरती. ते एक आसन असतं. त्या आसनामध्ये बाबांनी बसावं. आणि त्यानंतर मी ज्यांचा चाहता आहे डॉक्टर न्यायाचार्य शास्त्रीजी महाराज, एक एक मोत्यासारखा शब्द असा वेचून घ्यावा. विठाला विठाला. सामान्य नाही ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हे पुस्तक नाही. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सुद्धा नाही. राग येईल तुम्हाला पण तो 1 मिनिट थांबा, फक्त पुढे बोलू द्या मला. ग्रंथ सुद्धा नाही. ज्ञानेश्वरी ही साक्षात ज्ञानोबरायाची मूर्ती आहे. ज्ञानोबरायाची मूर्ती आहे. तुम्ही काही मागा ज्ञानेश्वरीकडं. माझा ॲक्सिडेंट झाला होता तुमच्या जवळ इथं. एक 8-9 वर्ष झाले असं सुनील भाऊ त्या गोष्टीला. म्हणजे मी जसं नाशिकला आलो, आम्ही मित्र आहे आणि मैत्री जशाच्या तशीच आहे अजून. होणं सोपं असतं मित्र कोणाचं, पण टिकणं कठीण आहे ना या काळामध्ये. तर फार अवघड आहे. स्वार्थावर नाते जपले जातात. निस्वार्थी मैत्री कोण करतंय? नाते सुद्धा श्रीमंत असला तर तो आमचा पाहुणा आहे असं सांगणारं युग आहे. जवळचा असला आणि गरीब असला तर सांगत नाही हा नातेवाईक आहे. का? गरिबी हा काय गुन्हा आहे त्याचा? श्रीमंतीवर नाते मोजू नका, नाते रक्तावर ठेवा. गरीबी तोड़ देती है रिश्ते जो खास होते हैं, पराये भी अपने होते हैं जब पैसे पास होते हैं. इसीलिए याद रखिएगा, संपत्तीवर नाही दादा, नाते रक्तावर असावे. नका तुटू देऊ. ज्ञानेश्वरी फार मोठं कवच आहे. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. कशी भावली ज्याचा त्याचा भाव असेल. ज्ञानेश्वरी माझ्या गाडीत असायची नेहमी. आमच्या नानांनी, विक्रम नाना गुरुवारी आमचे 40 गावकर, ते म्हणले भारी पाटका होईना खिशात ठेवायचा, प्रवास असतो तुझा. मग मी ज्ञानेश्वरी गाडीत ठेवायचो. ज्या वेळेला इथं दारणा नदीच्या पुलावरती माझा ॲक्सिडेंट झाला होता,
शिंगल पूल असताना, अजून आहे तो, आता इकडून झाला, त्याच्या पलीकडून आहे बघा, शिंगल पूल असताना हे सगळं ट्रॉफिक जाम झाली होती. पहाटे झालता, मला वाटतं 2:30-3च्या दरम्यान ॲक्सिडेंट झाला होता. 12 वाजता इन्शुरन्स संपला. काय दुर्भाग्य असेल माझं, आणि त्याच दिवशी ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट लहान नव्हता, पण ज्ञानेश्वरी गाडीत होती. मला वाटतं तुमचे इथलचे चाडेगाव वगैरे हे इथलचे दुधावाले सुरू झाले का, त्यांनी मग ते आम्हाला गाडीतून काढायचं काम केलं. ते दरवाजातून मला ओढायचे. ज्या वेळेला ज्ञानेश्वरी माझ्या पोटाखाली होती, आज इथलचे शिंद वगैरे आहे ना, इथलची पण लोक होती बघा, ज्ञानेश्वरी पोटाखाली होती. एक अक्षर खोटं नाही सांगणार, व्यासपीठावरून बोलतो. ते लोक मला ओढायचे, कधी इकडं ओढायचे कधी तिकडं. इंजिन आणि खुर्चीच्या मध्ये जाम झालो होतो, तर इकडं ओढायचे कधी तिकडं ओढायचे. ते ओढता ओढता ज्ञानेश्वरी फाटायची. ज्ञानेश्वरीचं एक पान फाटलं होतं मला बाहेर काढेपर्यंत. एक अक्षर खोटं नाही सांगणार, सगळ्या ज्ञानेश्वरीची पानं झाली होती. आपल्या लक्षात आलं का नाही ब्राह्मणवाडीकर, त्या आईनं स्वतःला फाडून घेतलं, पण आपल्या लेकराचा एकही अवयव जाऊ दिला नाही. ही कृपा त्या ज्ञानेश्वरीची. म्हणून विनंती आपल्याला, मृदू बनवते. आणि जोपर्यंत इथं अंतकरणाचा हृदयाचा अधिकार वाढत नाही, अंतकरण निर्मळ व्हावं, त्याकरता भक्तीचं गरज आहे. भक्ती सजवते म्हणजे काय करते, तुमचे अनावश्यक जे आहे इथं ते काढून टाकते. मला वाटतं एक सरेमध्ये इथं काय काय चाललेलं आहे ते येत नाही अजून, म्हणून बरं आहे, नाही तर लय नाते तुटतील हो. कारण हे जर खरं बाहेर पडलं तर आतलं, कारण आम्ही खरं झाकून ठेवलेलं आहे. जे दिसतं ते खोटं आहे, वरून दाखवल्या जातं ते सगळं खोटं आहे, झाकून ठेवलं ते खरं आहे. माणूस खरा बोलतो भांडणात, रागात खरा बोलतो. सामान्य अवस्थेमध्ये एखाद्याचा किती राग असू द्या, आणि तो जर समोर दिसला, तुमचीच आठवण झाली होती आता, म्हणजे हे वरून आहे, आत खरं आत झाकलेलं आहे. बाहेरून सदाचाराच्या गप्पा मारल्या जातात, आतून काम उसाळ्या मारतोय. बाहेरून लोभाच्या प्रेमाच्या गप्पा आहे, आत क्रोध उसाळ्या मारतोय. खरं झाकलेलं आहे आणि दिसतं ते खोटं आहे. या जगात आम्ही वावरतोय. आणि नाहीतरी शुद्ध खरं बोलणारे किती माणसं आहे, शुद्ध खरं बोलणारे माणसं सापडता की नाही कुणास ठाव. माणूस खरं बोलणारा आहे नाही असं नाही, पण खोटं भेसळ करून खरं चाललेलं आहे. एखाद्याने जर येता येता असा साप पाहिला ना, तर ते असा नाही सांगत. गावात आलं असं
साप पाहिलाय खरंय, पण खोटं भेसळ केलंय ना, शुद्ध खरं राहिलंय कुठं? आणि ह्याच्याच करता हे परमार्थ आहे, भक्ती तेच करते. मृदू सबाय नवनीत, भक्ती अंतःकरणाला असं करते. तैसे सज्जना चित्त, आता मात्र हे सज्जनाचं चित्त भक्ती बनवते, निर्मळ बनवते. आता माऊलीच्या ओव्या सापडल्या काही. जो खांडावया गाव घाली, की लावणी जयाने केली, दोघा एकची साबुली वृक्ष दे जैसा. ज्याने झाड लावलं त्याला सावली देतो, येणारा जाणाराला सुद्धा सावली आहे. ज्याचा काही संबंध नाही त्या झाडाशी त्यालाही सावलीच आहे. हे नाही माऊलींना दाखवायचं, विशेष लक्षात आणून द्यायचंय. ज्याच्या खांद्यावर कुऱ्हाड आहे आणि त्याने त्याच झाडाला टोले टाकले तरी त्याला सुद्धा सावली देणं हे सज्जनाचं अंतःकरण आहे. आणि ज्या दिवशी असं आमचं अंतःकरण होईल ना, मला वाटतं एक वाक्य स्टेटस म्हणून ठेवा, स्टेटस म्हणून ठेवा. एवढं बोलू ना, स्टेटस म्हणून ठेवा. मोबाईलला नाही हा, मोबाईलचा स्टेटस स्वतः करता नसतो, दुसऱ्या करता असतो. आणि थोडं पुढे जाऊन बोलतो, ज्याच्या करता ठेवला त्यांना जर नाही पाहिलं तर अजून दुःख असतं. म्हणून इथं कोरून ठेवा, स्टेटस इथं कोरून ठेवा. एखाद्याने आम्हाला त्रास दिलेला असेल, बदल्याची भावना अंतःकरणातून काढून टाका. एखाद्याने त्रास दिला, बदल्याची भावना अंतःकरणातून काढून टाका. देवाला भेटण्याच्या पात्रतेचे तुम्ही झाले समजा. हे अंतःकरण सज्जनाचं. त्याच्या पहिली अलीकडची ओवी आहे. का घरचे उजेडू करावा, पारखी अंधारू पाडावा, हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. ज्याने तेल घातलं त्यालाही प्रकाश, घरातल्या येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना प्रकाश, चोरी करायला आलेल्या चोराला सुद्धा प्रकाश देणं ही सज्जनाचं अंतःकरण आहे. अहो, आमच्या अंतःकरणामध्ये काय भरलेलं आहे? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, दंभ, अहंकार, ईर्ष्या. बडी लंबी चौडी लाईन आहे. देव डोकून पाहतात, बापरे एवढा उकिरडा भरलेला आहे, थांबत नाही, निघून जातात. आणि हे साधे नाही, हे जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, इतके खतरनाक. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गी जे वांग मारे गेगा. हे मा हे रे कर्नाटकी गायन काढ 10,000 रुपये. हे भजनाला अडथळा आणणारे आहे. कामाची गरज नाही असं नाही, क्रोधाची गरज नाही असं नाही. काम, क्रोध, लोभ गरजेचे आहे, आपण संसारिक आहे. पण शास्त्र असं सांगतंय, कामाची गरज आहे, कामी बनू नका. लोभाची गरज आहे, लोभी बनू नका. क्रोधाची गरज आहे, क्रोधी बनू नका. हातात ठेवा. अंतःकरण एकदा का निर्मळ झालं, येऊन गोपाळ राहे, येऊन गोपाळ राहे, येऊन गोपाळ राहे, येऊन गोपाळ राहे. तुका मने चित्त करारे, निर्मळ येऊन
नि राही म्हणे तुका हे चित्त निर्मळ. तुम्ही इथं बसताना चटई पाहून बसले बघा सगळे. अहो हा मरका जीव बसताना चांगली जागा पाहतो तर तो जगाचा मालक आहे. काम क्रोधाच्या उकिरड्यावर बसायला रिकाम आहे का तो? त्याला अंतकरण चित्त निर्मळ लागतं. आम्ही निर्मळ होऊच देत नाही. इतके काटे टोचून घेतले आम्ही याला. हे बघा माणसाला आनंद कधी होतो? चित्त निर्मळ झालं का आनंद होतो. तुमच्या मनामध्ये एखादी काटा टोचून घेतलेला ती आशा आहे, वासना आहे. काय? का स्वतःचा बंगला असावा. इथं टोचून घेतलेला आहे बरं का. आता किती दिवस, वर्ष गेलं, 2 वर्ष गेले, योग चांगला पांडुरंगाची संतांची केलेली सेवा फळाला आली आणि त्याचा बंगला झाला. बंगला झाला का इतका आनंद असतो त्याला. तुम्ही घरभरणीला बघा त्याच्या चेहऱ्यावर किती आनंद असतो. हा घराचा आनंद नाही, अंतःकरणामध्ये वासना टोचून घेतली होती ती बाहेर निघाली याचा आनंद आहे. घराचा बंगल्याचा आनंद असता तर कायम राहिला असता. 2-4 दिवस होऊ द्या घरभरणी होऊन त्याचा चेहरा दिसल तुम्हाला. काय? काटा वासना निघाली, चित्त निर्मळ झालं याचा आनंद आहे. आता मात्र 2-4 दिवसांनी तेच नाराज दिसतं. का? बंगला तर झाला पण 4 व्हीलर असावा. काटा टोचून घेतला वासनेचा म्हणून आनंद गेला. चित्त निर्मळ असावा. हे वासनेचे काटे टोचून घेऊ नका. बघा तुम्ही येवोनी गोपाळ राहील मग तिथं तो निवास करतो. आम्ही उगमी एक सांगितले. असे जर काढले तर गमीला भर निघतील का? इतके काटे असतील. सगळ्या वासनेचे काटे टोचून घेतले आम्ही. चित्त निर्मळ नाही. ते निर्मळ करण्याकरता भक्ती काम करते. म्हणून करा हरिभक्ती. हरिभक्ती. भक्ती केल्यानंतर तिथं परलोकाला कामाला येऊ राहिली. इथं काय काम करते भक्ती? इथं सुद्धा उपयोग होतो भक्तीचा. सदनाम घोष करू हरि माझा विषय बर का चाललेला. समाधान देण्यावर काम भक्ती करते. म्हणून भक्ती करा. भक्ती करा. काय करावं लागल? देवाचं नामचिंतन करा, भजन करा, शरणागती करा, त्याचं नाव घ्या. तुकाराम महाराज फिरले गावागावात आणि मग लोकांनी भजनी मंडळ स्थापन केलं गावात. नगरवरून टाळ आणली, पंढरपुरावरून विना आणला, मृदंग आळंदीवरून आणला, पेटी शनी शिंगणापूरवरून आणली. तिथंच भेटते ना सांग.
आणि मग भजन सुरू झालं, पण समाधान काही दिसना. आणि मग तुकोबाराय पाहतात, अरे भक्ती तर चाललेली आहे, समाधान दिसत नाही. याचा अर्थ भक्तीचं फळ आहे समाधान देणं. मग तुम्ही भक्ती करूनही समाधान मिळत नसल तर समाधान देणारी भक्ती तुमच्याकडून घडाना. म्हणजे तुम्ही चित्तामध्ये संसार ठेवला आणि बाहेरून परमार्थ करताय. म्हणजे कळण्याकरता मला वाटतं मामासाहेबांचा हा दृष्टांत आहे, दांडेकर मामांचा. नावाडी नावेत बसले, पहिलं तीराला जायचंय, पण त्या नावाड्यानं काय केली, ती नाव लिंबाच्या झाडाला घट्ट बांधली, निघून गेला. मग यांना पलीकडे जायचं होतं, हे म्हणले नावाडी काय फक्त वल्ले मारतो, आपण वल्ले मारू. बसले नौकेमध्ये. संध्याकाळी 7 वाजता 11 वाजले, 12 वाजले, पलीकडचा काठ येईना. इतकंही कसं काय रे, पात्र मोठं आहे नदीच. आला असल पूर, पाणी वाढला असल, मारत रावले. पलीकडचा काठ कधी येईल? मग हे दोघं थकले, दुसरे दोघं बसले, तरी पलीकडचा काठ नाही. मग सकाळी सूर्य उदयाच्या वेळेला ते म्हणले पलीकडचा काठ जाऊ द्या, पण पाठीमागून किती अंतर कापून आलो हे तर पाहिलं पाहिजे ना मागं वळून. आणि म्हणून मागं वळून पाहिलं तर जिथल्या तिथंच होते. लक्षात आलं का नाही तुमच्या कुणास ठाव? आपली ती स्थिती आहे. आम्ही आमचा संसार रूपी दोर लिंबाच्या झाडाला बांधून ठेवलेला जसाच्या तसा आहे. वल्ले आवली मारायचं काम चाललेलं आहे, माळ घालणं, भजन करणं, वारी करणं, पण इथलचा दोर तिथं घट्ट बांधलेला आहे संसाराच्या पायाजवळ. ह्याच्या करता एकच आहे, काय? चित्तातला संसार काढून टाका आणि बघा पलीकडचा काठ येतो की नाही. चित्त निर्मळ करा, मग येऊनी गोपाळ राही. घडलंय का असं? का नाही? चित्तामध्ये त्याला आणता येतं, अनेकाने आणलेलं आहे. उदाहरण क्रमांक 1, या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं, मला वाटतं तालुकाचा असावा गंगाखेड, इथं पांडुरंगाचे भक्त दमा आणि करोंडोबाई हे दाम्पत्य दोन. पांडुरंगाचे निश्चिम भक्त आहे. पंढरपूरला यायचं, पांडुरंगाला पाहायचं, वारी झाली निघून जावं. एक दिवस अंतःकरणात अशी खंत होती का आपल्यानंतर आपल्या कुळातलं पांडुरंगाची वारी करणारं कोणी नाही, पुत्र संतती नाही. म्हणून संसारिक पुत्र नको, मला वारी करणारा मुलगा असावा. वा, हे घरी नाही बरं का एवढं. संसारिक मुलगा दुःख देतो, पारमार्थिक भजन करणारा लोकांच्या धाका आहे ना का होईना सांभाळावं लागतं त्याला. नाही तर लोक म्हणतात अरे चांगला माळ करी ना हा भजन करणारा, आणि म्हणून सांभाळावं लागतं. थोडस माफी मागून बोलतो, पण कामाचं आहे, ऐकायला जड जाईल जरा. भागवतामध्ये प्रथम स्कंदामध्ये श्लोक आलाय, त्याचा उत्तरार्ध सांगतो. जननी जन्मसु मिथ्याः, त्या आईचा जन्म व्यर्थ सांगितला. ज्या आईचा मुलगा दुराचारी आहे त्या आईचा जन्म व्यर्थ आहे. ज्या आईचा मुलगा पापी आहे त्या आईचा जन्म व्यर्थ आहे. ज्या आईचा मुलगा परस्त्रीवर परधनावर टपलेला आहे त्या आईचा जन्म व्यर्थ आहे. ज्या आईचा मुलगा चांगल्या कामाला विरोध करणार आहे. बहिणीनो, मुलगा जन्माला घालणं आई बनणं नाही. अंडरलाईन करा, मुलगा जन्माला घालणं म्हणजे आई बनणं नाही. जन्म दिल्यानंतर त्याला भगवंताचा भक्त बनवणं हे आईचं आईपण आहे. हे भागवत सांगत आहे. मला वाटतं या श्लोकाचा आधार धरून एक प्रमाण आहे. आईला जर मुलाला जन्म द्यायचाच असेल तर भक्त असावा, दाता असावा, नाही तर शूर असावा. जननी जनेषु भक्त दाता या शूर, नाही तर नाही जन्माला घातलेला बरा. अरे मुलगा चांगला जन्माला येणं आई बापाचा उद्धार आहे.
आणि मुलगा का जर दुराचारी दुष्ट दुर्जन जन्माला आला का आई बापाला शास्त्राने खाली आणलंय जरा. बरं लई सोपं असं प्रमाणानं कळण्यापेक्षा रोजचं सांगू का आपलं. एखाद्याने चांगले काम जर नाहीच केले ना गावात आणि ते पोरग जर रस्त्यानं चाललं ना 2-4 जण बसलेले असतात आणि ते म्हणतात का रे कोणाचं आहे रे हे. नाही लक्षात आलं तुमच्या हा कोण आहे हे नाही म्हणत ते. मुलगा कोणाचा आहे खराब काम करणारा. चांगला असला त्याच्याही बाबतीत म्हणतात पण इथं श्लेष अलंकार आहे. लोक म्हणतात कोणाचा मुलगा आहे हो हा. हा भाव आहे. वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व. महत्व वाढवतो पूर्वजांचं. तुमच्या करता सुद्धा आहे. चांगला मुलगा जन्माला घातला धन्य त्याची माय प्रसव. म्हणून चांगला मुलगा भक्त जन्माला घालणं ही आपली जबाबदारी आहे. दमा मला एक श्लोक आठवला परत राहून जाईल त्याचा इथं उपयोग करून घेतो. मुलगा जर सुशील जन्माला आला तर आईचं पुण्य, आई पुण्यवान त्याची. चतुर मुलगा जन्माला आला तर बाप पुण्यवान. दानशूर जन्माला आला तर वंशज पुण्यवान, पूर्वज त्याचे पुण्यवान. आणि भाग्यवान जन्माला आला तर तो स्वतः पुण्यवान. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. आता डायरेक्ट उलटा श्लोक आहे बरं का. याच्या उलटा डायरेक्ट उलटा आहे. उन्मत्त मुलगा जन्माला आला आईचं पाप, मूर्ख मुलगा जन्माला आला बापाचं पाप, मक्खीच्यूत जन्माला आला याचे वंशज पुण्यवान नाही. श्लोक आहे म्हणून डेअरिंग करतोय बोलायला. तुम्ही जे जे वर्गणी मागत फिरतात ना सप्त्याची त्यांना अनुभव येईल. काही माणसाच्या दारात लई वेळेत जावं लागतं. काय अर्थ लावायचा मी आता सांगतोय ती लावा तिथं बरं का श्लोकाचं. जे दानच देत नाही काही माणसंच लय अवघड असते. तुम्ही सप्त्याच्या अगोदर जा ते म्हणते अजून कुठं सुरू झाला. बरं सुरू झालं आताच तर सुरू झाला. बरं काल झाला आता सप्ताह. वंशज तुम्ही टाकीत राहा बरं का. आता मी सांगत राहतो. जर एखाद्याला फक्त कळालं का मंदिराचा जीर्णोद्धार आहे, मंदिराचं काम सुरू झालेलं आहे, तुम्ही मागायला जाऊ नका, ते तुम्हाला आणून देतो लगेच. बरं इकडं बोलतो आता. आपल्या चर्चा झालेली राहते आमका 1100 देईल आपल्याला आणि त्यांना जर 2100 देऊन गेला समजायचं वंशज पुण्यवान. दान
दान करणारा. इथं नाही, आपल्या नाशिक भागात दान सुरू आहे. आमच्या भागातलं बोलतो मी, तिकडचं. मक्खी चूस शब्दाचा अर्थ माहिती ना तुम्हाला? तुपात जर माशी पडली तर आधी चोखायची मग फेकायची, याला म्हणतात मक्खी चूस. दानच करीत नाही काय माणसं, आणि दानाशिवाय तो कधीच देत नाही. त्याच्या दारात बोर्ड आहे चिंतामण बाबा, घेसी त्यों भादेसी, घेसी भादेसी, आणि मग देशी. घेतल्याशिवाय देत नाही, हा त्याच्या दारात बोर्ड आहे. जाऊ द्या. मग वंशच पुण्यवान. भाग्यवान दिसला तर समजायचं स्वतः पुण्यवान, अभागी असला स्वतः पापी. बरं, भक्ती अंतकरणाला सजवते म्हणून भक्तिवान मुलगा जन्माला यावा. इथं आपण होतो. पंढरपूरला आले दमा आणि करोंडूबाई. गंगाखेडचा विषय चाललेला आहे. पांडुरंगाच्या समोर देवा, आमच्या पश्चात भक्ती करणारा मुलगा, वारी करणारा कुणीतरी आमच्या घरात असावा. तसं तर नवसाचा मुलगा चांगला निघत नसते. मी मोगम नाही बोलणार. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 बायका, एका बाईला 10, 11 पोरं. मी काय सांभाळायला नव्हतं, वर्णन आहे शास्त्रात तसं. आणि एकीला मुलबाळ नाही. काय तिचं नाव? जांबवंती. महादेवाची पूजा केली. म्हणजे आताच प्रदीपजी मिश्राजी सांगताय असं नाही, तेव्हापासून बरं का हे. महादेवाची पूजा कर म्हणे. काय होतं, आपल्या घरातले लेकरं व्यसनी बनू नये असं जर वाटत असेल तर त्याने महादेवाला थोडंसं दूध टाकून स्नान घालावं. हा, म्हणजे लय लिटरनं वाया घालू नका, कारण पुढं परत हे आलंय का दूध वाया घालवणं. महादेव तसे नाही, गरीबाचा देव आहे. बादलीभर पाणी घ्या आणि त्याच्यात 1 थेंब दुधाचा टाका. माफी मागून बोलतो, जर्सी गाईचं दूध महादेवाला चालत नाही, कारण मी बाबा शिवपुराणे आहे. म्हशीचं दूध अजिबात चालत नाही. त्याच्यापेक्षा वाहूच नका, पिशवीतली तर अजिबात टाकू नका. तुम्हाला महादेवाला फक्त 1च थेंब दूध द्या तुम्ही, पण ते गावरान गाईचं दूध असावा. तिथं महादेव प्रसन्न होतात. हे बाकीच्या दुधाचा विषयच नाहीये. दूध टाकणाराच्या घरातले लेकरं व्यसनी बनत नाही. शिवपुराण सांगते, विद्येश्वर संहिता, रोज देवाला आपण नैवेद्य दाखवतो ना पांडुरंगाला वगैरे, याचा भाव काय आहे? नैवेद्य ज्या घरामध्ये रोज दाखवल्या जातो त्या घरातल्या लोकांचं आयुष्य वाढतं. विठ्ठला विठ्ठला. आता ही प्रथाच बुडत चालली हो, प्रथाच बुडत. नैवेद्य आम्ही दाखवतो पण कधी? सणावाराला. इतर दिवशी मरतासा उपवास. बरं, काहीच नाही दाखवायचं आणि तुम्हालाच खायचं आहे. जाऊ द्या. धूप दाखवणं संपत्तीमध्ये वाढ होते. सगळ्या गोष्टीचा भाव आलेला आहे, पण आपला विषय मागं राहील. या इथं नवसाचा मुलगा चांगला निघत नाही. महादेवाचं एक काम कर. भगवान श्रीकृष्ण म्हणले, जांबवंती, महादेवाला 1 महिनाभर श्रावणामध्ये केशराचा भात आणि 1000 कमळ व्हायचे, मुलगा होईल तुला. आणि मग महादेवाच्या कृपेतून मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं सांब. सांबाचं वय 75 वर्ष. आता म्हातारपणामध्ये कशाला लोकांच्या टिंगला करावं? काही माणसं अशी अवघड असतात. आता आमच्या गावात एक म्हातारा आहे, मी गेलो की मला नेहमी भेटणार. काय कसं काय बरं काय? पठ्ठ्या 100च्या पुढं. म्हणजे त्याला जगल्याचा अभिमान आहे का मी 100च्या पुढं गेलो. आता एखादी गाडी चांगली निघून जाते, पण जगून काय
जमलेल्या सोयरी की मोडून टाकीत होता, माहिती ना सगळ्या गावाला. किती जगला हे नाही, कसा जगला हा भाग महत्वाचा आहे. काही 100 जाई पुढे जातात. विडाला विडाला या सांबानं टिंगल केली कोणाची? साधूची, ऋषी मुनींची. काय टिंगल? चिरगुटे घालून वाढविले पोटांगार भारबोबाट ज्यांना माझी. सांगा मुलगा होईल का मुलगी? अहो माणसाला सजवलंय गर्भवती स्त्री सारखं. आणि टिंगल कोणाची चालली? साधूची. ते साधू काय असे तसे नव्हते, यांच्या बापाचं बार सजवलेले होते. ते म्हणे मुलगा नाही मुलगी नाही, मुसळ होईल मुसळ, आणि तेच तुमच्या कुळाचा नाश करील. घाबरले, घरी आले आणि सोडलं ते टपकन मुसळ पडलं. काय केलं? त्याचं बारीक पीठ केलं. कुळाचं नाश करणार आहे ना, मुसळच ठेवायचं नाही. बारीक पीठ केलं आणि कुठं टाकलं? समुद्रात टाकलं. आणि त्याच्यापासून लवाळे तयार झाले. आणि म्हणूनच का काय लोक मुलगा होईल का मुलगी त्या लवाळ्याचं पाहते कुणास ठाव. त्या लव्हाळ्याचेच बाण केले आणि एकमेकाला संपवलं. नवसाचा मुलगा मागितला आणि कुळाचा नाश झाला. पण देवा मला वारी करणारा असावा. घरी गेले दमानी करून डोबाई, स्वप्न पडलं मुलगा नाही तुला मुलगी होईल, आणि ती मुलगी तुझ्याकडे थांबणार नाही. देऊन टाक पंढरपुरात कोणाला. आली दमा करून डोबाई निघाले. 6 वर्षात 7 वर्षाचं वय झालं, हात जोडले, बाबा मला यायचं पंढरपूरला दिंडीत. निघाली आई बापा बरोबर. पंढरपुरात आली आणि त्याला डोळे भरून पाहिलं. ज्याने खरंच त्याला पाहिलं ते परत येत नाही. आपण चांगलं पाहत नाही म्हणून परत येतोय. ज्याने खरंच पाहिलं तो परत आज गेले नाही आले परतोनी. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. डोळे भरून पाहिलं, बस ठरवलं आता इथंच राहायचं. आता दृष्टी पुढे आईसाची तोर आहे. बाबा आता नाही यायचं मला परत. स्वप्नाची आठवण झाली, सोडून दिलं. दामू शेट्टीला दान दिलं तिला. नामदेव महाराज घरी घेऊन गेले. काय नाव तिचं? जनाबाई. आणि काय काम दिलं तिला? जात्यावर दळायचं. जगाचा मालक जनाबाईला दळू लागायला यायचा. कानाई दळीन मी एकली, कानाई जगाचा मालक आहे, पळत यायचा. जने मला दळू लागू दे. काय अधिकार, काय भक्ती असेल, काय निर्मळ अंतकरण असेल जनाबाईचा आमच्या. देवानं स्वतः म्हणावं मला दळू लागू दे. आणि जनाबाई देवाला म्हणते तुला शास्त्र कळतं? दळायचं शास्त्र ज्याने शास्त्र निर्माण केले त्याला जनाबाई म्हणते शास्त्र कळतंय का? दळायचं शास्त्र मला कसं कळेल? जणे ऐक मी सांगते तुला. पहिलं शास्त्र आहे जात्याचा खोटा आलतो को पाहून घ्यावं लागतं. घेऊन गोटा ठोके ते खोटा मी दळी ते जात्यावरी. दुसरं शास्त्र ऐक देवा, उजव्या पायाची आडी घालायची आणि डावा पाय लांब करायचा. बरं अजून तिसरं शास्त्र, मुक्यानं दळायचं नाही, ओव्या गाऊन दळायचं. देव म्हणला जणे आता मला काय जात्यावरचे गाणे येतील का? मग माग म्हण माझ्या, पण धोरणात म्हण. कारण मागचा म्हणणारा जर तालात नसला तो पुढच्याला तालातून घाली. धोरणात म्हण. बरोबर. पुढं जनाबाईनं पंढरी ग माझे माहेर साजनी. दळता जगाचा मालक आहे जने, दे सोडून तुम्ही दळतो एकटा. अहो करतो मग करतो मान्यता करतो शक्ती ज्याचे हात लागला का जात आपाप पळायचं. वा जनाबाईनं फक्त जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे. आणि मग दळता दळता जनाबाईनं एखादा अभंग गुणगुणायचा. तो अभंग ह्याने डोक्यात ठेवायचा जगाच्या मालकानं. आणि विटेवर आला का जनाबाई म्हटलेली अभंग लिहून काढायचे. भक्ती विजय नावाच्या ग्रंथात स्पष्ट आलेलं. देव अभंग लिहित होता जनाबाईचा आणि तितक्यात ज्ञानोबा दर्शनाला आले. माऊलीनं दर्शन, माऊलीला पाहिल्याबरोबर देवानं पेनून कागदला पावला. दर्शन झालं. ज्ञानोबा राय म्हणे देवा कसली यादी चालली होती, कोण कोण घेतले कीर्तनकार पाहू द्या, आपल्या ओळखीचा आहे का नाही एखादा, नाही तर साप्ता बंद.
माऊलीनं काढलं ते, देवानं दाखवलं. ज्ञानोबारायानं पाहिलं तर लिहिणारा जगाचा मालक आहे आणि अभंग जनाबाईचे. ऐकायचं का अभंग कोणता होता? धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर, धरीला हृदय बंदी खान केला, आत विठ्ठल कोंडीला. म्हणजे भक्तीच्या माध्यमातून एकदा चित्त निर्मळ झालं आणि जनाबाईनं साठवला, आत कोंडला. म्हणजे साठवता येतो, हेच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चार. साठविला हरी, 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 साठविला साठविला हरी जे हृदय मंदिरी साठवता येतो. उदाहरण क्रमांक 2. असे जर सांगत राहिलो तर जवळजवळ 14 ते 15 आहे. एवढं एक शॉर्टकट मध्ये पाहून लगेच दुसऱ्या चरणाकडं. कर्नाटक प्रांतामध्ये दैवो नावाची माळी, परसोबा आणि डोंगरोबा नावाची त्यांना मुलं. आणि हे कुटुंब तिकडं काही अतिक्रमण झाले आणि नंतर मग बंडखोरी वाढली म्हणून अरण्यामध्ये येऊन थांबले का. आणि त्या अरण्यात जिथं थांबले त्यालाच नाव पडलेलं आहे आता आरण. एक आरण इथं पण आहे बरं का, अहिल्यानगर जवळ. ते नाही, हे आरण भेंड. आणि या आरणला डोंगरोबा मला वाटतं निघून गेले त्यांचा, पण परसोबाचा जो काही मुलगा आहे त्यांचं नाव आहे साव. त्या सावचंच पुढं सावता महाराज. आणि सावता महाराज शेती करणं हा मूळचा व्यवसाय. दुपारची वेळ आहे, मांडीभर गुडघाभर धोतर आहे मळालेलं, आणि दुपारी विश्रांती घ्यावी म्हणून विळा कमरेला खोवलेला आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाला नामदेव महाराजांना दाखवायचं होतं की किती श्रेष्ठ भक्त पृथ्वीच्या पाठीवरती आहे. आणि निमित्त एक केलं देवानं का आपल्याला लहुळला जायचं, कोणाला कुर्मदासाला भेटायला.
आता चरित्रात भाव तर असा आला, माऊली पण बरोबर होते असा भाव आहे. आरणभेंड रस्त्यामध्ये लागलं आणि इथं देवाने लीला केली. नामा आलो म्हटले, जरा थांब इथं. आणि देव सावता बाबाकडे गेलं. विश्रांतीला थांबलेल्या सावता बाबाला जगाचा मालक विनंती करतोय का मला अशी जागा दे, कमी कुणाला सापडणार नाही असं ठिकाण मला दे. ठीक आहे देवा, तुला काहीतरी लीला करायची असेल, कोणाला सापडणार नाही असं ठिकाण दे मला. मागचा पुढचा विचार नाही केला माझ्या सावता बाबानं. कमरेचा वेळा काढला, इथून टाकला तर शरीर फाडलं स्वतःच. सांगितलं देवा जा आतमध्ये. मला वाटतं देवा करता स्वतःच शरीर फाडणारा जगातला पहिला साधू माझे सावता महाराज. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. प्रवेश करतो आणि वरून शिवून घेतलं. पण एक घोटाळा झाला होता. पितांबराचा काठ बाहेर राहिला आणि नामदेव महाराज बराच वेळ झाला देव येत नाही म्हणून पाहायला गेले आणि सावता बाबाला विचारताय देव पाहिला का? काय नजर असेल नामदेव महाराजांची. आपल्याला कोणी विचारतं का देव पाहिला म्हणून? का तर लोकांना सगळ्यांना माहिती आपल्याला दिसणारच नाही. आणि नजर होती नामदेव महाराजाची म्हणून तर विचारलं सावता महाराजांना, सांग देव पाहिला का? नाम ज्ञान देव राहिला बाहेरी, नाम ज्ञान देव राहिला सगड देव आत घेतला. म्हणजे काय केला? साठविला दाता त्रैलोक्याचा साठवता येतो म्हणून साठविला हरी जे हृदय मंदिरी. आणि एकदा का आतमध्ये साठवला मग मात्र त्याचा व्यवहार जन्माला आल्याचा सफल होतो. त्याची सरली Yeah.
चिंतामण बाबा करतात. गोड असा आवाज आहे. खरं तर मी त्यांना बंडोबा गोळेगावकरच म्हणत असतो. आवाजाची जी काही झलक आहे, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. हे बघा, एरझार थांबवायची असेल, सामान्य दुःख नाही आपल्याला. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. आईच्या उदरामध्ये आपण पडलो, उलट डोकं खाली पायवर असा असतो. म्हणून याला उत्तानपाद म्हणतात. किती हाल आहे आईच्या उदरामध्ये. विष्टाले पचोही कडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडी कवना पुढे. काय सांगो गर्भीच्या यात, बोडके बाबाच ना, बरोबर. आम्ही मोरवाडीमध्ये असायचो. कथा असायची माझी तिथं श्री संत भगवान बाबांच्या पुण्यतिथीला. मला वाटतं मी 7 वर्ष कथा केली तिथं. विशेषत्वानं आजही आहे ती सगळी मंडळी. तुम्ही विचारून बघा कधीतरी. 1 रुपया न घेता फक्त नारळ आणि बुक्का 7 वर्ष कथा केली आणि या साधूचा आशीर्वाद भेटला. आजोबा महाराष्ट्र फिरतोय. सुरुवातच होती, नवीन होतो त्या काळामध्ये. आणि 7 वर्ष कथा मोरवाडीमध्ये. नाना वगैरे असायच्या, आवाड नाना, ही सगळी मंडळी. त्यानंतर मग भाऊकडं, गोविंद भाऊकडं असायच्या कथा. आमचे मित्रच आहे चांगले. मला वाटतं सासूरवाडीच आहे ना भाऊंची, हा असं ना. एरझार त्यांची सरली, त्यांचा व्यापार सफल झाला. मला वाटतं ह्याच्याकरता संत लीलामृत नावाचा ग्रंथ उघडावा लागेल आता. लई सोपं सांगू का, त्याच्यात आणि इकडं साम्य राहील, कळल अशी कथा सांगतो. आईच्या उदरामध्ये उलट पडणं किती दुःख आहे. बरं, जन्माला आला, दुःख संपलं का, येताची कर्म जाळ तुझी मान अडकली. जन्मा झाला, दुःख संपलं नाही, दुःखात वाढ झाली. याला आंघोळ घालायला अशी जखड म्हातारी. ज्या म्हातारीला तापलेला तवा उतरायला पकड लागत नाही. आणि मग ती म्हातारी म्हणते घाला झुंजाळ, घाला झुंजाळ. कडक झालेलं पाणी बादलीत उतरून घ्यायचं. मी खेड्यातला माणूस आहे, मला माहिती सगळं. असा गल्लीत पाठ टाकला, म्हातारी पाटावर बसली का आपल्या दोन्ही तांगड्या लांबून देणार. म्हातारीचे पाय म्हणजे गाडीच्या धुऱ्याच. आणि मग सांगणार त्या नाच सोनाला, आणि त्या पोराला इकडं पायावर पालथं टाकणार. पालथं टाकणं चांगलं आहे का हो? कल्पना करा बरं, तुम्हाला स्नानासाठी घरी बोलवलो, पाणी उतरून दिलं, टावेल दिला, साबण दिला आणि सांगितलं पडा पालथे. तुम्ही म्हणशान का डोकं फिरलं का काय? अहो, त्या बालकाला बोलता येत नाही, चोळत असताना हात चांगला असावा. या म्हातारीनं जर एखाद्याच्या पाठीवरून हात फिरवला तर असं वाटतं जणू काही एखादी बोरटीच वरबडली की काय. तेवढ्यावर थांबत नाही. उताना केला का उजवा हात, डावा पाय, डावा हात, उचापुरा गडी व्हायला पाहिजे. मला वाटतं संसारात सुरू होणाऱ्या तानातानीची सुरुवातच इथून असते की काय कुणास ठाव. पुन्हा असा उभा धरायचा, सांग पुन्हा जन्माला येशील का. तो म्हणतो हिच्या आंघोळीतून वाचलो तर कुंभमेळा पाहायला मिळाला आपल्याला. परत डोकं ठोकायचं, गोल व्हायला पाहिजे. कानात एक फूक मारायची ना, असा तांब्या ओळून शेजारणीच्या अंगणात फेकून द्यायचा, जाऊ दे तिच्या नातवाईवर रोग. आणि नाक, आता नुकतं जन्माला आलेल्या लेकराचं नाक तरी केवढं असतं, पण ती म्हातारी गप बसणार नाही, 2 बोटांना धरणार. कोणावर पडलं कानू, कोणावर पडलं कानू. म्हातारीचे बोट म्हणजे वायरमनची पकडच. अहो, भेदरलं ना ते पोरग, लाल चटक, कवळी कातडी, झोळी टाकल्या टाकल्या झोपत पहा. आणि मग शेजारची बाई तुम्हाला विचारते झोपला का. तुम्ही काय म्हणतात, आत्ताच नानला त्याच्यामुळं झोपला. हा तुमचा गैरसमज आहे. नानल्यानं नाही झोपला, तो ताणल्यानं झोपला. किती यातना आहे. जन्माला आला, दुःख संपलं नाही. त्वचा पाहे मृदोपन उदरवांची पूर्णान्न, श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आलाप घरानांच्या दपारी माळा रूप पहावया डोळा. हास्तवांची ती खेळा नाना लीळा स्वभावे, पायवांची ती गती आईशी इंद्रिय ओढा ओढीती. हे सगळं दुःख. म्हणून पुन्हा पुन्हा
येणं जाणं नसावं, एरजार थांबावी, त्याकरता भक्ती करा, त्याला हृदयामध्ये साठवा, त्याचं चिंतन करा, अनुग्रहित व्हा. चला आता संत लीलामृतमध्ये इथं बसलेल्या बऱ्याचशांचा नवनाथ कथा पाठ असतील बऱ्याचशांच्या, कारण जुन्या काळामध्ये घराघरात पोथी असायची नवनाथाची. 1 मिनिट बंद कर, मला थोडं मोकळं बोलू दे, मी सांगल तेव्हा चालू कर. त्रिलोकचंद राजा अवधारी, नाही पुढची ओवी आली ही संत लीलामृत मधली. उत्तराखंडी साचार गौड बंगाल देश थोर, इथून प्रारंभ आहे. त्रिलोकचंद राजा राज्य करीत, त्रिलोकचंद नावाचा राजा, मैपती महाराजांच्या ओव्या या. बरं, त्रिलोकचंद राजाच्या मुलाचं नाव गोपीचंद राजा अवधारी, विद्या मागे राज्य करी, 1200 ते करो नारी, विषय सरोवरी पहुडला. गोपीचंद राजा, 1200 बायका त्याला, विषयामध्ये रममान झालेला. आता त्याच्या आईचं तरी नाव सांगा. वा, टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. मैनावती. आता ही मैनावती विधवा पण आलं म्हणून माडीवर एकटी फिरत होती, उदासांतकरण होतं. आणि तितक्यामध्ये एक नाथ चाललेले होते. आता संत लीलामृत मध्ये काष्टभार आहे आणि नवनाथ ग्रंथामध्ये गवताचा भार आहे. एवढाच फरक आहे बरं का, नाही तर कथा सारखीच आहे. पहिला चमत्कार पाहते मैनावती, अंग छाया पडली नाही, भूमीवरी सावली पडली नाही. अवतारी पुरुषाचं पहिलं लक्षण असतं, त्याची सावली पडत नसते. आता शिरळ पडलं म्हणून आपली दिसाना, नाही तर आपली पडते. आपली सावली साथच सोडत नाही. आपली सावली त्याच वेळेला साथ सोडते ज्या वेळेला आपण जाळलं जाऊ, त्याच वेळेला आपली सावली जळून जाते, नाहीतर सावली साथ सोडत नाही. पहिला चमत्कार. दुसरा चमत्कार, शिरापासून हातभरी काष्टभार चालतो वरिगा. तो जो भार आहे ना, तो डोक्यावर टेकलेला नाही, आधांतर चाललेला आहे. आणि हे पाहिल्याबरोबर मैनावती विचार करते, या साधूला गुरु करायचं, या नाथाला. काय नाव त्या नाथाचं? नाथ जालंधर. पळत येते आणि नाथांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. कोरा कागद दावी मैना, अक्षरे लिहिली नसती जाना. ज्याच्यावर लिहिलेलं नाही असा कोरा कागद म्हणजे गुरु केलेला नाही. नाही तर काही माणसं गावात महाराज आला का घालमाळ, आला महाराज का घालमाळ, आणि मग त्यांना विचारावं, ते म्हणतात आपण 5-25 गुरु करून टाकले. टाकू नका गुरुला करून. गुरुची जबाबदारी आहे शिष्याला देवाची भेट करून देणं, त्याच्याकरता गुरु असतो. किती प्राधान्य आहे संत कुळामध्ये गुरुला. गुरु हा संत कुळेचा राजा, गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ. काय गुरु भक्ता लागी माय कामधेनु काय सांगितलं, भक्ता घरी दुबत से संत कुळेचा संत कुळेचा. आणि गुरु करून टाकला नाही, गुरु केला, अनुग्रहित झाल्या. आणि आता मी जशी अनुग्रहित झाले तसा माझा मुलगा गोपीचंद सुद्धा अनुग्रहित व्हावा, एरझार थांबल याची. आणि म्हणून विनंती केली, राजा ऐक बाळा. मला वाटतं असाच प्रसंग आहे, मदालाच आपल्या पोरांना सांगते, कुठे पुत्रा जाई बाळा तीर्थे रेंड, साधू आणि संत जे त्यासती बा उदंड, तया माझी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड, तो तू गुरु करीशी सकळ तुझं बुजविल प्रचंड, चे तुरे तानुलिया जाईसी गुरु शरण. आणि असाच उपदेश केला गोपीचंदा, अमरत्वाला प्राप्त होशील. तू जायसाची होता तुझा पिता,
काळे ग्राशीला अवचिता हे काहीच कामाला येणार नाही तुझ्या बायका. वैभव अनुग्रहित हो, नाथांचा अनुग्रह घे. आणि हा विषय ऐकला. 1200 बायकातली प्रमुख एक होती राणी. तिचं नाव आहे लुमावती. आणि या लुमावतीनं सगळा खेळ फिरवला. रात्रीच्या वेळेला आपल्या पतीला एकांतात बोलावून सांगितलं, तुमची आई त्या नाथाकडे जाते. सगळ्या गावात अशी चर्चा आहे. असं आहे का? राग आला. हा ट्रिपल पोलिओचा डोस आहे. नाथालाच उचललं ना आडात टाकलं. शॉर्टकट सांगतोय जरा, आता वेळ संपुष्टात. खाली जल आश्रय वर वायू आश्रय, दोन्हीच्या मध्ये नाथ समाधी अवस्थेत आहे. आणि मग ज्या वेळेला त्यांचे शिष्य आले फिरत 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 गुरुला काढण्याकरता, काय नाव हो त्यांचं? कानिपनाथ महाराज, बर का. आणि आता लोकांचा समज आहे, ए बाळा तुलाच बंद कर थोडं. चिंतामण बाबा, अजूनपर्यंत कुणी म्हणावं मला, एखाद्याने जर सांगितलं महाराज तुम्हाला इतक्यातच कार्यक्रम करावा लागेल, परिस्थिती नाहीये, आजही मी नाही म्हटलेलं नाही. माझ्या डायरीमध्ये अर्ध्या तारखा त्याच आहे, डिझेलवरच्या. जाऊ द्या, आपला जो विषय तो माघ राहायचा. आणि मग मात्र कानिपनाथ महाराजाला पाहिलं म्हणे आता असा गुरु आपल्याला करायचा. गेले गोपीचंद राजा कानिपनाथ महाराजांकडे, मला शिष्यत्वानं स्वीकार करा. काय नाव तुझं? गोपीचंद म्हणतात या देहाला. आता असे फटकारल्या ओव्या इतक्या खतरनाक आहे. आता कानिपनाथ महाराजांच्या लक्षात आलं, यानेच आपला गुरु आडात टाकलेला आहे, हाच तो गोपीचंद आहे. आरक्त नेत्र झाले. आणि आता ओवी ऐका, मैफती महाराजांनी टाकली कानिपनाथ महाराजाच्या मुखातून बाहेर. कस्तुरीचे आळे केले. कस्तुरी माती सुगंधित असते, ते अमृतोदके भरिले. आता कस्तुरी माती आहे, त्याच्यात अमृत भरलेलं आहे. झाड कोणतं लावायला पाहिजे तिथं? कल्पतरू. पण कोण्या तरी मूर्खानं तया माझी पलांडू लावी. एकानं कांदा आणून लावला अमृतात. हे नाही लक्षात येणार, पुढची ओवी लक्षात येईल. आता कानिपनाथ महाराज म्हणतात, का रे भगीरथीचं निर्मळ पाणी आणि त्याच्या पोटी अशी केर सुनी. तुझ्या सारखा जन्माला यावा पुण्यवान माय बापाच्या पोटी. कळालं, शरण गेले त्याला मरण नाही. शॉर्टकट सांगतोय. 5 पुतळे तयार केले, लोखंडाचा, रुपयाचा, चांदीचा, सोन्याचा पुतळे जळाले. कर आदेश केला. आदेश गुरुदेव. कोण आहे? गोपीचंद. त्वरित भस्म होई राया. पुतळे जळायचे. 5ही पुतळे जळाले. आता स्वतः राजा उभा राहतो गोपीचंद. कर आदेश राजा. कानिपनाथ महाराज तिथं आहे. केला आदेश. अनुग्रहित झालेली आहे, शरण गेलेले आहे, शरणागती पत्करलेली आहे. कर आदेश. अहो ते लोखंड जळलं, हे तर कातड कधी जळून बस. तू कर आदेश, मी आहे ना. गुरु पाठीमाग आहे. अनुग्रहित झालाय तू. केला आदेश गुरुदेव. कोण आहे? गोपीचंद. अजून वाचला शिराया, अमर झाली तुझी काया. त्यांची सरली हेरझार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. त्यांची सरली हेरझार, त्यांची सरली हेरझार, हेरझार, हेरझार. विडोबार कुमार Hare
करताना आपण या ठिकाणी जमला होता. सर्वांना ज्ञात आहे कैलासवासी दिगंबर शंकर गीते यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आजच्या दिवशी त्या आत्म्याला नवीन देहाची धारणा होत असते. पितर जेवायला आलेले असतात. श्राद्ध कर्म हे करावं लागतं विधिवत. का? ज्या घरामध्ये ज्या कुळात श्राद्ध कर्म केल्या जात नाही, ज्ञानी माणूस जन्माला येत नाही, शूर माणूस जन्माला येत नाही, वीर माणूस जन्माला येत नाही. म्हणून श्राद्ध कर्म करावं. आपला हिंदू धर्म इतका पवित्र आहे का वर्षातले 15 दिवस पितरांकरता काढलेले असतात. तोच चाललेला हा पितृपक्ष आहे पितरांकरता. आणि आता संधी आहे तुम्हाला. एक काम करा, आपले पितर आपल्यावर नाराज नसावे म्हणून पूजा आटोपली का एवढे 15 दिवस तर करा फक्त. तुमची जशी पूजा, मी हस्तक्षेप नाही करीत त्याच्यात. पूजा आटोपली, हातात पाणी घ्या आणि 1 मिनिट रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा आणि पाणी सोडून द्या. म्हणा का 1 मिनिट रामकृष्ण हरी जे भजन केलं त्याचं पुण्य मी माझ्या पितरांना समर्पण करत आहे. तुमच्या घरात पितृदोषही शिल्लक राहणार नाही. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण आणि जड जीवा तारण हरी एक. म्हणून विनंती आहे, यांची जी काही मुलं असतील, दिगंबर भाऊंची मुली असतील, विनंती माझी आपल्याला, बाप जिवंतपणी कळत नाही, गेल्यावर बाप कळतो. बापाचं महत्त्व इकडच्या पेक्षा इकडं लई पटकन कळतं. सगळ्यात जास्त जो बापाचा मुलीत असतो, मुलगी काळीज असते दादा, बापाचं काळीज असते. तुम्ही रडाल तुम्ही सगळ्या. तो दिवस आठवा ज्या दिवशी तुमचा विवाह झाला. बापाला निष्ठूर नका म्हणत जाऊ रे, बाप निष्ठूर नसतो. त्याला पात्र घरात तसं रंगवावं लागतं त्याला, नाहीतर निष्ठूर नाही. बापलाही कवळ्या अंतकरणाचा असतो. विवाह झाला मुलीचा, मुलगी सासरला चालली आणि बाप रडला नाही, असा बाप दाखवा मला. मुलगी सासरी जाताना नाही पाहू शकत तो. तुम्हाला गळ्यात पडून रडायला बघा सगळे मामा मामी काका काकू सगळे सापडतात. तुमचा बाप नाही सापडायचा. एका मंडपाच्या कोपऱ्याला दोन्ही गुडघ्यात मुंडकं घालून एकटाच रडणारा बाप असतो. 2-4 माणसं धरून आणतात त्याला, चला मुलगी वाटी लावायची. सगळ्याकडे जाणारी पोर बाप पाहिला का पळत सुटते, कडाडून मिठी मारते गड्याला. हंबरडा फोडतो बाप ढोरागोरासारखा, सुशिक्षित असू द्या अशिक्षित असू द्या. मुलगी सासरला चालली रडला नाही. पहाड रडला होता, पहाड रडला. पार्वती माता निघाल्यानंतर विदेही राजा आहे जनक, तरी जानकी माता निघाली. वैदेही तेव्हा रडतोय. वराती बरोबर आला होता अर्ध्या रस्त्यापर्यंत. कसं निष्ठूर म्हणता बापाला. सगळ्यात जास्त मुलगी काळीज असते दादा, बापाचं काळीज असते. 4-4 माणसं मिठी सोडतात, बापाची मुलीची मिठी सुटत नाही. प्रेम प्रीतीचे बांधले ते ना तोटे काही केले. मुलीला गाडीमध्ये बसवलं जातं. हळूहळू गाडी सुरू होते. काय आठवलं कोणास ठाव तुमच्या बापाला. गाडीला थाप मारतो, गाडी उभी करतो. कधी झुकलेला नाही तुमचा बाप, कुणापुढे हात जोडलेले नाही तुमच्या बापानं. पण आज आपल्या मुली करता जावया पुढं असा वाकून हात जोडतो. आणि काय सांगतो माहिती का, जावई बापू लय लाडात वाढवलंय. काळजाचा तुकडा तोडून तुमच्या हातात दिला बरं का. तिला फारसं कळत नाही गड्या अजून. एखादी चूक जर झाली जावई बापू तिची नाही, तिच्या बापाची समजायची, गुन्हा पदरात घेत जायचा. तिच्या करता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला राहील. मुली करता जावया पुढं स्वतःला कायमचं झुकून घेतो, त्याचं नाव बाप आहे. कसं विसरता. दिवाळीचा सण यावान, सगळ्यांची दिवाळी सजवणारा कोण असतो, बापच असतो घरातला. पण ज्याने सगळ्यांची दिवाळी सजवली त्याला दिवाळीच्या दिवशी पहा स्वतः फाटक्या कपड्याचा असतो, त्याचं नाव बाप आहे. बाप कष्टाचा काबाडी उस मळ्यात तोडतो या, माझा कंठ दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना मला कस तरी होत या. बाप डोळ्यात बघताना माझा कंठ दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना. बाप कष्टाचा काबाडी उस मळ्यात तोडतो या. भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या. कमीच खवाटी फाटली
सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा तिगळ जोडलेलं आली जत्रा गावाची बाप जत्रत जायाचा उधार पाधार कापड पोरांना नाहीचा जुन्या पाटक्यानं बाप जत्रत फिरायचा आमच्या सुखाची चिंता बाप सदा मनात करायचा बाप सदा मनात झुरायचा लग्न लेकीच करीन डांगा डोंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला विकीन असा कनवाळू बाप जेव्हा सोडून गेला असा